आवाज ऐकून बघा, अगदी खुसखुशीत अशी चकली. साबुदाणा रात्रभर न भिजवताही आपण 1 तासात साबुदाणा भिजवून आणि चकली तयार करू शकतो, अगदी झटपट. वेळ नसेल आपल्याकडे तरी पण आपण असे वाळवणाचे पदार्थ सहज करू शकाल. मी सरला आपल्या सरलास किचनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्याला रात्रभर साबुदाणा काही भिजवायचा नाही आहे, तर आता 1 कप साबुदाणा घेतला, त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर त्याच्यात पाणी किती घालायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते. पण स्वच्छ मात्र धुवून घ्या, म्हणजे त्याचा स्टार्च बऱ्यापैकी काढून घ्या. आता त्याला अगदी 1 इंचभर पाणी वरती ठेवा आणि भिजू द्या. इकडे हा साबुदाणा आपला भिजतोय, तोपर्यंत आता बटाटे शिजवून घ्यायचे. बटाटे शिजवायला कुकरमध्ये पाणी घातलं. आता बटाटे घेतले 1 किलो. आता मोठ्या आकाराचे बटाटे आहेत, म्हणजे पटकन सोलायलाही होईल म्हटलं. तर आता चला झाकण लावून याच्या 5-6 शिट्ट्या करून घेते. माझ्या कुकरला 5-6 शिट्ट्या घ्याव्या लागतात. तुमच्या कुकरला जेवढ्या लागत असतील त्याप्रमाणे तुम्ही मऊसूद बटाटे शिजवून घ्या. आणि आता साबुदाणा बघा, आपला साबुदाणा 1 तासामध्ये मस्त असा भिजून झाला आहे. थोडाफार मध्ये राहिला ना तरी पण तो पुढे आपला तयारच होणार आहे चकल्यांसाठी मऊसूद. तर आता आपण 1 कप साबुदाणा घेतला होता, तर त्याच कपाने आपण 2 कप पाणी घेणार आहोत. तुम्ही एखादी वाटीचं प्रमाण ठेवलं तरी चालेल. आणि आता बटाटे आपण सालून घेऊया. तिकडे पाणी उकळतं आहे तोपर्यंत बटाटे पण म्हटलं सालून. आता बटाटे सगळे सालून घेते, म्हणजे साल काढून घेते. आणि तिकडे पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये साबुदाणा घालणार आहोत. खळखळ अशी पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि मग हा साबुदाणा घालायचा. साबुदाणा घालताना नंतर शेवटी हे लक्षात ठेवायचं, हे जे उरलेलं पाणी आहे ते लागलं तर पुढे वापरायचं, नाहीतर नाही. कारण आपण 2 कप पाणी वापरलेलं आहे आणि ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे या चकल्यांसाठी. काही साबुदाणा थोडा घट्ट होतो, तर त्यावेळेस ते पाणी तेवढं वापरू शकता. तर आता हा साबुदाणा मस्त असा शिजत आलेला आहे. अगदी 2 ते 3 मिनटात उकळी आल्यामुळे ना साबुदाणा मस्त असा फुलून आलेला आहे. मंद गॅस केला, 2 मिनटं शिजू दिला आणि गॅस बंद करून दिला. आता इकडे आपण बटाटे किसून घेऊया. अगदी मऊ बारीक किसणीने किसा, म्हणजे चकली छान पडते. आता हा बटाटा मस्त असा लगदा किसून झालेला आहे. आता साबुदाण्यामध्ये हा बटाटा घातलेला आहे, म्हणजे आपल्या साबुदाण्याची जी आपण खीर केली ना त्यामध्ये. कारण काय आहे, खीर केली ना मस्त असा चकली तयार होते, मऊसूद लागते. 1 चमचा तिखट घातलं, अर्धा पाऊण चमचा मीठ घातलं. साधारण अंदाजे तुमच्या आवडीनुसार मीठ घाला. तुम्ही जिरं खात असाल तर जिरं घाला, किंवा हिरवी मिरची कोथिंबीर दळून घालत असाल, म्हणजे कोथिंबीर खात असाल तर तसं पण टाकू शकता. मी ना माझा नातू आहे ना, तो खातो ना, तर त्याच्याकरताच ह्या खास चकल्या करते, म्हणून मी चटणीच वापरली. आणि चटणी पण माझी ना काश्मीरी मिरची आहे, म्हणजे तिखट नाही ती अजिबात. तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करा. तर मस्त असं शिजून आलं बघा. गॅस अजिबात मी चालू केलेला नव्हता, फक्त बटाट्याचा लगदा तिथे ठेवला आणि मस्त असं घोटून घेतलं. आता हे आपला सोऱ्या आहे ना, त्याला चकलीची चाळणी लावली आणि आपण दिवाळीला चकली करतो ना ती चाळणी लावली. आणि त्यात आता हे साबुदाण्याचं आपलं तयार पीठ घातलं चकलीचं. आणि आता चकल्या पाडून घेऊया. हे बघा मस्त अशा चकल्या पडतात. तुमच्याकडे जर हे म्हणजे सोऱ्या वगैरे नसेल ना, तर एखाद्या आपली दुधाची पिशवी असते ना, तिला पण तुम्ही एका बाजूने होल करून त्याच्यात भरून आणि चकल्या करू शकतात. तर बघा आता इथे माझ्या सगळ्या चकल्या करून झालेल्या आहे. थोडाफार आकार इकडे तिकडे होतो, कारण आपण खीर केलेली आहे ना, पण चकल्या फुलायला 1 नंबर असतात. मस्त चकल्या 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतल्या. चकल्या आपल्या तयार झालेल्या आहे. अगदी सहज असं तुम्ही वर्किंग वुमन असाल तरी पण एवढ्या चकल्या करू शकतात. म्हणजे तुमचं वर्षभराचं खाण्याची इच्छा तरी पूर्ण होते की नाही, एवढं अगदी काहीच वेळ लागत नाही. मस्त चकल्या वाळल्या, आता तळायला टाकल्या. कडकडीत तेल तापवलं, गॅस एकदम मंद आचेवर केला आणि चकली तळून घेतली. चकली बघा टाकताच कशी वर आली. आता पुन्हा तुम्हाला तळून दाखवते, बघू शकता. 1 नंबर, अगदी मस्त फुलतात. आणि अशाच पद्धतीच्या थोड्याशा साबुदाणा दळून पण चकल्या आपण मी केलेल्या आहेत, तर तोही व्हिडिओ नक्की बघा. आता बघा हे चकल्या मी तुम्हाला जवळून दाखवते. किती छान साबुदाणा बघा कसा दिसतोय त्याच्यातला. 1 नंबर झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाले एवढ्या प्रमाणात तर त्या पुरणार नाही, पण नाही हो, करून तर बघा. पुन्हा पुन्हा कराल, म्हणजे वेळ जास्त लागत नाही, थकत नाही. नाही बघा आवाज बघा किती छान झालेला आहेत ना. अशा चकल्या तुम्ही नक्की करा. तुमच्या कशा झाल्या कमेंटमध्ये सांगा. आणि असाच आवाज येतो का ते पण सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल ना, सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.